नमस्कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असणार अशी अपेक्षा करते. थंड खाण्याची इच्छा होते म्हटल्यावर आपण काय खायला पाहिजे? मला तरी वाटतं आज दाणेदार कुल्फी खावं, कारण माझा नातू बोलला का आजी आज कुल्फी बनवू ना, खूपच कुल्फी पार्टी करूया आपण. तर चला तर बनवूया आपण. तर मंडळी, आपल्याला दाणेदार कुल्फी करण्यासाठी मी हे 2 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. म्हणजे फुल क्रीमचं दूध छान असतं. आपण ज्यावेळेस कुल्फी करतो ना, पटकन दूध आटतं. आणि हे काजू बदाम घेतलेले आहे. ही वेलची पावडर घेतलेली आहे. आणि आपल्याला आवश्यकतेनुसार साखर लागणार आहे. म्हणजे 2 लिटर दुधाला जवळजवळ मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर मंडळी, आपल्याला कुल्फी करण्यासाठी असं जाड तळाचं भांडं घ्यायचं आहे कोणतंही, कारण दूध चांगलं आटतं आणि दूध लागत नाही त्याच्यामध्ये. तर मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहे नॉर्मल, कारण कसं आपलं दूध लागलं नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी टाकून घेते, कारण दूध लागू नये म्हणून ही ट्रिक आहे आपली, टिप्स. तर मी आता दूध टाकून घेते त्याच्यामध्ये. मंडळी, मी आता हे 2 लिटर दूध ठेवलेलं आहे तापायला. आता आपण छानपैकी तसं तापून घेऊया. तर आपल्याला हे दूध असं छान आटून घ्यायचं आहे. तर मी असं अधूनमधून हलवत राहायचं, कारण आपण जर समजा दूध असंच ठेवलं तर दूध लागण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण शक्यतो असं हलवलेलं चांगलं आहे. दूध आटेपर्यंत आपण काजू बदामाची पावडर करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, हे पहा, अशा पद्धतीने मी बनवून घेतलेले. म्हणजे एकदम जास्त बारीक सुद्धा नाही आणि जाड पण नाही, अशी रवळ रवळ दळून घेतलेली आहे. आपण बघू शकता ते मी मलाई आणि हे असं खरडून कढईमधून असं काढून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं दूध आहे ना एकसारखं एकदम छान होतं. आणि हे दूध किती घट्ट झालेलं आहे. आता अशा प्रमाणात मी आता काजू बदाम टाकलेले म्हणजे मगाशी वाटून घेतले होते ते मी टाकून घेते. तर आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. तर वजनी प्रमाण म्हटलं तर 150 ग्रॅम आणि वाटीनुसार मी असं पाऊण वाटी, म्हणजे एक वाटी साखर घेतलेली. तर मी ती आता टाकून घेते, म्हणजे साखर आपली छान दुधामध्ये विरघळेल. आणि आता आपण एकसारखं असं दूध सारखं हलवणार आहोत. सारखं असं ढवळून घेतलं ना का एकदम एकसारखं टेक्स्चर येतं दुधाला. तुम्ही बघू शकतात मी साई सर्व याच्यामध्ये अशी मिक्स करून घेतले की ते दूध आपलं घट्ट झालेलं आहे. अशा पद्धतीने दूध आपलं घट्ट झालं पाहिजे. तर आता लास्टला मी अशी पाऊण चमचा अशी वेलची पावडर टाकून घेते. वेलची पावडरचा सुगंध खूप छान येतो. आता मी थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे दूध आटवायला जवळजवळ मला 35 मिनटं लागले, कारण मी मिडियम गॅसवर जवळच उभी होते समोरच. त्यामुळे मी जरा थोडंसं फास्ट, कधी कमी, म्हणजे असं दोन्ही गॅसवर करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बारीक गॅसवर दूध आटवायला ठेवलं तर तुमचं म्हणजे 40 ते 42 मिनटं तुम्हाला लागू शकतात. पण मला हे सर्व 35 मिनटं लागले, कारण मी फास्ट गॅसवर करून घेतलेलं होतं. हे मी मटक्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि याला मी आता ॲल्युमिनियम फाईल लावणार आहे, कारण उघडंही असं आपलं फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. कारण फ्रीजरमध्ये जर उघडं ठेवलं ना तर आपली आईस्क्रीम व्यवस्थित होणार नाही. मी माझ्याकडे ॲल्युमिनियम फाईल होते, ते मी असे एकदम पॅक करून घेतलेले आहे. आणि हे सुद्धा मी आता फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. तर असं व्यवस्थित पॅक करून ठेवायचं, म्हणजे एकदम छान आईस्क्रीम होईल आपली. तर मंडळी, आपली मटका कुल्फी किती सुंदर झालेली आहे. तर मंडळी, आपली ही आईस्क्रीम किती सुंदर झालेली आहे बघा बरं. तुम्ही बघू शकतात किती छान आईस्क्रीम आहे. तर मंडळी, आपली ही कुल्फी किती सुंदर आणि छान पद्धतीने झालेली आहे. एकदम साधी आणि सोपी आणि सरळ पद्धत आहे, कारण कमी खर्चात आणि एकदम इतका कमी वेळ लागतो, अर्ध्या तासाच्या आत आपली कुल्फी झालेली. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कडक उन्हाळ्यामध्ये माझ्या पद्धतीने आईस्क्रीम नक्की करून खा.